जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान अशी वाडाची डाळ घेतलेली आहे. तर त्याचीच भाजी मी बनवलेली आहे टिफिनसाठी मुलांना आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भाजीसाठी आपल्याला लागणार आहे वाटण. तर पॅनमध्ये मी एक असं छान असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो हे छानपैकी आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण असं टोमॅटो, कांदा, खोबरं असं पूर्ण असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान असं मस्त थंड झालं की मग त्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. वाळाची डाळ मी रात्री भिजत ठेवून दिलेली होती. त्यामध्ये मी दालचिनी देखील टाकून घेतलेली आहे वाटणमध्ये आणि 2 अशी वेलची टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे, वाटण करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर त्याच पॅनमध्ये मी आणखीन 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. कारण पुन्हा भांडी हे करा ते करा, भांडी आपली घासायला कमी कशी पडणार ह्याच्याकडे जास्त माझं लक्ष असतो. तर तेल 2 चम्मच टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण देखील आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे छान असं फ्रेश असं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी. फ्रेश मी याकरताच म्हणते की कारण हे मी छान असं कुंडीमध्ये रोपटं लावलेलं आहे. जेव्हा घरामध्ये कढीपत्ता संपलेला असतो तेव्हा मी याची 2-3 अशी फांद्या काढून घेते भाजीसाठी, फोडणीसाठी. तर त्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि मस्त अशी राई जिरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये. आणि कढीपत्त्याची पानं देखील आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी आपली. आणि आपण जी वाळाची डाळ भिजवून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. खूप अशी छान टेस्ट लागते वाळ्याच्या डाळीला देखील, वाळासारखीच तशी टेस्ट लागते. आणि टिफिनसाठी भाजी बनवते त्यामुळे रस्सा असा थोडाच ठेवणार आहे मी. आणि याच्यामध्येच मी तोंडली देखील वापरलेली आहेत. किंचितशी अशी तोंडली मी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि भाजीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि तोंडलीला खूप अशी छान अशी टेस्ट लागते. आणि थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि भाजीला छान असं आपलं तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला व्यवस्थित अशी. थोडा वेळ झाकण देऊन ठेवल्यामुळे मसाले छान असे आपल्या भाजीला लागून जातात आणि तेलही सुटतं. तर आता वाटणच्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे मी भाजीमध्ये. 1 ग्लास होईल एवढंच असं पाणी मी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच असं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आणि टिफिनसाठी मला मुलांना बनवायची आहे भाजी, त्यामुळे मी जास्त असं रस्सा बनवणार नाही आहे. आणि पुन्हा एकदा झाकण देऊन आपल्याला ठेवून द्यायचं आहे भाजी. तर थोडा वेळ झालेला आहे आणि भाजीला पाहू शकता मस्त अशी उकळी देखील आलेली आहे. आणि आपण आपली जी डाळ आहे ती पाहूया शिजवून गेलेली आहे की नाही. थोडीशी कच्ची राहिलेली आहे डाळ, त्यामुळे पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून दिलेलं आहे. तर तर आत्ता पुन्हा थोडा वेळ झालेला आहे आणि पाहूया आपण आता डाळ शिजलेली आहे की नाही ते. तर छान असं आपली भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तर आता यावेळी छान अशी डाळ देखील छान अशी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे
आणि मस्त अशी शिजून गेलेली आहे डाळ आपली. तर टिफिनसाठी भाजी आमची विरड्याची डाळ रेडी झालेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे ही भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. चपातीसोबत खाऊ शकता, गरमागरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ही भाजी. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.